कोणीच नाही आहे तिथे साफसफाई करायला. कोणी येऊन कचरा टाकून जातात तिथे, आमच्या घरासमोर गंदगी करून जातात. आमचे लेकरं आहे लहान लहान, तब्येत वगैरह खराब होतात त्यांची. दूसरी परेशानी एक है कि यहाँ पे कोई भी एनएमसी का आदमी बोल के हाथ में लोहे की छड़ी लेके आ जाता और गटर का ढक्कन खोल के चले जाता. पाणी आला तर मग पाणी बी कचरा वाहत येते, मग शेण बी वाहत येते. मग त्रास तर खूप आहे आम्हाला, पण आता काय करावं. देशात स्मार्ट आणि मेट्रो सिटी म्हणून ओळख मिळवलेल्या नागपूर शहराचं हे वास्तव धक्कादायक आहे. एका बाजूला विकासाचे दावे तर दुसऱ्या बाजूला कचऱ्याचे ढिगारे, उघड्या नाल्या आणि अस्वच्छतेमुळे त्रस्त नागरिक. सुदामनगर परिसरातील रहिवाशांनी आता थेट प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला असून अनेक गंभीर आरोप केले आहेत. नागपूरच्या सुदामनगर परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी नियमितपणे परिसरात येत नसल्याने कचरा दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी आणखी एक गंभीर आरोप केलाय. काही जण घरासमोरच कचरा टाकून निघून जात असल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. परिसरातील गटार लाईनही अनेक दिवसांपासून खराब असून सांडपाणी रस्त्यावर येत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही अनोळखी व्यक्ती स्वतःला महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगतात, नाल्या उघडतात आणि त्या पुन्हा दुरुस्त न करता तशाच अवस्थेत सोडून निघून जातात. त्यामुळे डास, मच्छर आणि दुर्गंधीचा मोठा त्रास निर्माण झाला असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत आहे. सर्वात मोठी चिंता म्हणजे या अस्वच्छतेचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे. नागरिकांचा सवाल आहे की स्मार्ट सिटीची ओळख असलेल्या नागपुरात मूलभूत स्वच्छता व्यवस्थाच कोलमडली असेल तर विकासाच्या दाव्यांवर विश्वास कसा ठेवायचा. नागपूरच्या सुदामनगर मधील नागरिकांनी महानगरपालिकेकडे तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्याची, गटार लाईनची दुरुस्ती करण्याची आणि नियमित कचरा उचलण्याची मागणी केली आहे. आता प्रशासन या गंभीर समस्येकडे किती गांभीर्याने पाहते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. नागपूरच्या अशाच बातम्यांसाठी लोकवाहिनी मीडियाला फॉलो करायला विसरू नका.